यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण। गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक। मंदिरात एका अज्ञातानं मूर्तीची तोडफोड केली। व्हायरल मेसेज आल्यानंतर उद्रेक झाला। यवतमधील ग्रामस्थांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान। मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक। पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न। कुणीही कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा। यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा। गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा झाल्यामुळे राडा झाल्याचा विरोधकांचा आरोप। तर सभा झाली म्हणून वादग्रस्त स्टेटस ठेवणार का? फडणवीसांकडून एक प्रकारे पडळकर आणि जगताप यांना क्लीन चिट। यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात। भीतीचं कुठलंही वातावरण नाही। जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। अजित पवार यांच्याकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील गर्ग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू। परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। 2 गटातील तणाव, दगडफेक आणि जाळपोळीनंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च। गावामध्ये शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। बेकरी जाळून गाडी तसंच लाखो रुपयांच्या नोटाही जाळल्या। विशिष्ट समुदायाकडून जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती।